नाशिक तालुक्यातील सारूळ परिसरातील गजानन नवले यांच्या मालकीच्या स्टोन क्रशर आदेश क्रमांक 15/2 473/2018 मंजूर खानपट्टा आराखड्यातील क्षेत्रांपेक्षा 2.71 हेक्टर अधिकच्या क्षेत्रावर अनधिकृत उत्खनन केल्याची स्पष्टता सर्वे ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवर संस्थेद्वारे ड्रोन सर्वेक्षणात उघड झाली आहे। याच धर्तीवर जमावबंदी आयुक्तांनी देखील त्या सकारात्मकता दर्शवित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे निरीक्षण अहमदनगरच्या विशेष पथकाने नोंदवले होते। मंजूर क्षेत्राच्या अधिकच्या जागेवर बेकायदेशीर उत्खनन करून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छुप्या सहकार्याने शासनाचा करोडोचा महसूल बुडवणाऱ्या खानपट्ट्यांवर आणि तितकेच जबाबदार असणाऱ्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीच्या उद्देशाने बाधितांनी दुसऱ्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे। यात महिलेचाही सहभाग असून आज उपोषणाचा दुसरा दिवस असून न्याय मिळेपर्यंत साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण करणार असल्याचे दत्तू गुळवे यांच्यासह शेतकऱ्यांनी सांगितले आहे। मुंबई महामार्गावरील सारूळ आणि राजूर बाहुला परिसरातील संतोषा आणि भागडी डोंगराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी पर्यावरण प्रेमींनी केल्या होत्या। उभ्या डोंगरांची कत्तल करण्यास कोणत्याही नियमात परवानगी नसताना हे सारं सर्रासपणे सुरू असल्याने थेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या। त्यांनी सूचना दिल्यानंतरही कारवाई झाली नाही। खानपट्ट्या मंजुरी आदेशाच्या शासनाच्या अटी शर्ती 9 नुसार उत्खनन केलेल्या भागातील खड्डे आणि माती किंवा मुरमाने भरून द्यावे। त्याचप्रमाणे खान माफियांना दगड माफिया बनवणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि खानपट्ट्यावर कायदेशीर कारवाईच्या रास्त मागणीसाठी लोकशाही मार्गाने कायदेशीर उपोषणाचा पर्याय बाधितांनी अवलंबला आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रज्ञांशी बोलताना गुळवे यांनी सांगितले की सारूळच्या देवभूमी डोंगरावरील दगड व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईनंतर खानपट्ट्यावरील गौण खनिज माफिया बनवणाऱ्या नाशिकच्या जिल्हाधिकारी तहसीलदार खनिकर्म अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। त्याचप्रमाणे खानपट्ट्या मंजुरी आदेशाच्या शासनाच्या अटी शर्ती 9 नुसार उत्खनन केलेल्या भागातील खड्डे माती किंवा मुरमाने भरून द्यावे। त्याचप्रमाणे मागणीसाठी पुन्हा एकदा महिलांसह मंत्रालयासमोरील आझाद मैदानावर न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषणास बसणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले। मी दत्तू नामदेव गुळवे, राहणार बेलगावखुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। मुंबई आझाद मैदानावर माझं 23/1/2024 रोजी उपोषण चालू आहे। जिल्हा अधिकारी, कलेक्टर साहेब, महसूल अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला। सारूळ येथील गजानन नवले यांचा खानपट्टा बेकायदेशीरपणे गेले अनेक वर्षापासून चालू आहे। 2-2.5 हेक्टरची परवानगी घेऊन जवळजवळ 2.71 हेक्टर या अधिकचं उत्खनन झालेले। अधिकाऱ्यांना मी हे दाखवूनही अधिकारी ऐकलं ना ऐकलं करून माझ्याकडे लक्ष देत नाही। त्याच्यामुळं आता हे कमीत कमी माझं 4थं उपोषण मुंबई आझाद मैदान येथे चालू आहे। इतकं बेकायदेशीर असताना एकीकडे शासन सांगते निसर्ग वाचवा, निसर्गाची हानी टाळा, आणि दुसरीकडं शासन दगड माफियांना, दगड व्यावसायिकांना दगड माफिया बनवणारे अधिकारी हे उघड दिसतंय। एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत अशी या अधिकाऱ्यांची अवस्था आहे। मंत्रालयातून मागचे 2 पत्र मला जवळजवळ मागच्या उपोषणाला 2 पत्र पाठवले, मंत्रालयातनं खाली चौकशीचे आदेश दिले, पण कसलेही चौकशी अधिकाऱ्यांनी नाशिकच्या केलेली नाही आहे। आणि इतकं मोठं बेकायदेशीर उत्खनन अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चालू आहे, तरी कसली ॲक्शन घ्यायला तयार नाही आहे। जोपर्यंत हे चौकशी होत नाही तोपर्यंत माझं उपोषण आझाद मैदानी ते चालू राहील। त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनी या गोष्टीत लक्ष घालावा आणि मला न्याय मिळवून द्यावा। इतकं बेकायदेशीर उत्खनन चालू असताना कमीत कमी 150 ते 200 कोटीचं बेकायदेशीर उत्खनन चालू आहे। 150 कोटीचं बेकायदेशीर उत्खनन केलेले, एकीकडे शासनाचा महसूल बुडतोय तरी अधिकारी ऐकायला तयार नाही। अधिकाऱ्यांची अशी व्यवस्था आहे
अशी हे का कुंपणच शेत खाते. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मुंबई.